यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी हो 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 यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी. दुसऱ्या लेक्चरलाच मला बाहेर काढलं. मी लाव मॅडम ऐका राव. मी म्हणलं उद्या लगेच तुम्हाला पूर्ण करून देतो. मी अक्का आहे ना लायब्ररी मध्ये काना वाजवी बासरी 12-16 गावच्या नारी त्या नटून चालल्या मथुरा बाजारी त्यानं मारला खडानं माझा फोडला घडा हो 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 त्यानं मारला खडानं माझा फोडला घडा त्याने फोडिल्या घागरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी हाय किसको बताऊ किसको सुनाऊ हो हाय किसको बताऊ किसको सुनाऊ काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी. वाह 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 क्या बात है भाई क्या बात है यार. तेरी आवाज में सच में ना वो बात है दुनिया में किसी की बात में नहीं है. काय आवाज येड्याचा. वा वा एक नंबर. मला खूपच आवडला भावला. अक्षरशः कान असे मंत्र मुग्ध झाल्यासारखे झाले. आणि खरं सांगू घंटन तू इथे ना सोनेवाडीत तुला माघार राहायचं ना. हा तुझ्याकडे टॅलेंट आहे तुझ्याकडे स्किल आहे आणि हे उपजत नसतं रे मित्रा. म्हणजे एखाद्याला कसं क्लास लाव शिक त्याच्यात रिहर्सल कर प्रयत्न कर पण तुला ते गॉड गिफ्टेड आहे. काय भगवंताने तुला दिलंय मित्रा त्याचं तू काहीतरी चीज फळ कर. सोनेवाडीतून तू जा आणि एखाद्या इंडियन आयडलचे ऑडिशन दे. सारेगमप आहे कितीतरी भारी भारी प्लॅटफॉर्म आहे तुला. अरे मी लय प्रयत्न करतो बरं का पण मला प्लॅटफॉर्मच भेटाना. प्लॅटफॉर्म भेटा ना. त्या दिवशी गेलतो ते रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पण मला काय माहिती प्लॅटफॉर्मवर जायला तिकीट काढावं लागतं. पोलिसांनी 2-3 दांडके आणले. अरे दादा ते प्लॅटफॉर्म नसतं रे. तू आहे ना भाऊ व्यासपीठ हा तुझ्या या कलेला वाव मिळण्यासाठी जे व्यासपीठ असतं ना त्याला बेसनपीठ सारखंच असतं ते. बेसनपीठ. अरे तू राव एक काम कर घंटन ते जाऊ दे. मी काय म्हणतो मी काल आहे ना नटरंग पिक्चर बघितला. ते नटरंग बघितल्यापासून आहे ना मला झोपच नाही अजिबात. मी आपण बघितला होता मला पण झोप येत नाही. काय बाई होती. हा त्या बाईचा काय हिरोईनचा नादच नाही करायचा पण ऍड क्वालिटी विषयी. त्या बाईचा ते विषय सोडून मग मला काय वाटतं आपण आहे ना त्या गुन्हा कालवणकर नाही का तू त्यातला ते हिरो कालवणकर. आडनाव जरा वेगळं वाटतं काय. असं चल ते म्हणतोय ना. हा त्यासारखा तमाशा काढायची इच्छा आहे मला. तुला हा कर ना मग. अडचण काय आहे. आपण मदतील नको कोणी एकटा माणूस काय काय करणार. आता पिक्चर मध्ये दाखवलं तमाशा काढणं म्हणजे काय खायची गोष्ट आहे का. किती कष्ट आहे त्याला. माणसं गोळा करा ढोलकी टोपी चोरून आणा ती बाई बघायला जा तिथं लग्नात नाचणारे. तू लोट घेऊ नको. आम्ही आहे तुझ्या सोबतीला. आम्ही साथ देऊ तुला. अरे मग आम्ही कधी कामाला यायचो तुझ्या. तू फक्त आहे ना पुढाकार घे. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी. तुला काय कमी जास्त तू सांग आम्हाला. अरे आपल्याला ढोलकीवाला लागन ते कपडे लागतील पेटी लागन ढोलकीवाला. अरे मग आपला बाळू भाऊ आहे ना. बाळू चला ना ढोलकी वाजवायला. ते फक्त तोंडच वाजतो. ढोलकी येते वाजवत त्याला. अरे बाळू भाऊ आहे ना असं वाद्य वगैरे वाजत असतं ना. मग ढोलकी वाजायला कोणतं अवघड आहे. बाळू भाऊ आपल्या भाजनामध्ये नाही का पंचायतीत आपल्या भाजनाच्या मंडळामध्ये ना वाजत केवढे भारी ढोलकी. ते पाक वाजे कामले ते. मग तेच ना ढोलकी कोणती अवघड आहे वाजवलं मग त्याला. वाजीन पक्का वाजवू शकतो. असं काय एवढं वेगळं नाही असं पण त्याला जमन. बोट त्यांची वळते चांगले. आवाज आला ठापटोप सवय होईल. एक बा आपले जसे जसे सुपार येते तसं त्यांची प्रॅक्टिस होईल. विना माणूस डेव्हलप करायचं तमाशा चालू लगेच सुरुवात करू आपण. करू मग बाजू भाऊ करतो त्याला ढोलकीचं ऑर्डर देऊन टाकू. चल. प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजुळ गाणी रोमांची सर्वांगी गेलेली नाहुनी. भाऊ तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही जुन्या काळातले हिरो सारखे दिसता. अरुण सरनाईक चंद्रकांत सूर्यकांत. अरुण सरनाईक ना. हा वाटतं तसं पण वाटून काय पाहिजे. अरे मग त्यासाठी आपण आहे ना भाऊ पिक्चर काढला पाहिजे. काढा ना मग. कोण नाही म्हणतंय. पैशाला पाणी तोंड झाले प्रेम उद्मले वाणी. माझ्याकडे अर्धा एकर आहे ती इकली असती. नाही ही काहीची गरज नाहीये. अजिबात आपण पिक्चर नाही काढू शकत. मग आपण थोडं अलीकडे 2 पावलं अलीकडे यायचं. आपण तमाशा काढायचा का. तमाशा हा काढू ना. हा मग काय मग तुम्हाला ढोलकी येईन का वाजवता. तुम्ही ढोलकीवाल्याच काम करा. करीन प्रयत्न. तसा पाखवात वाजतोय मी.
पण वाजीन ढोलकी पण. हा मग काय करा, वाजून ते कसले वाजते ते सर नाही कोणते जमनच राव यांना. तुमच्या नाव पुढे ना ढोलकी सम्राट लागल. ढोलकी सम्राट बाळू भाऊ शिरापूरकर. खरं मग विषय आहे का त्यात पर्सनॅलिटी हिरो सारखी नुसतं फळत नुसतं टांग 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 टांग. नाव येईन पंचकृषीतले लोक येतील काय समोर अख्खी गर्दी ते लाईट आणि ते लोकांचा माहोल. अरे बाबू भाऊ कल्पना करूनच मला असं अंगावर काट आलं भाऊ. रोमांच होत करा राहिले अंगावर. करा करा सुरुवात करा मग करा सुरुवात. हा. असं टांग 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 लोक असे एकदम शारले पाहिजे अंगात त्यांचे असे पाय थरकले पाहिजे असे नाचू का काय फेटा उडे का पैसे होते असं झालं पाहिजे. विचार करा ना तुमच्याच नावाने चौकात चौकात फ्लेक्स लागतील मोठमोठाले आहे का नाही. बळमुखचं नाव हा मग लागतील, खाली ना, हा. सोबत ढोलकी सम्राट बाळू भाऊ शिरापूरकर. ऐकलं बरं झालं. चला चला करा सुरुवात. हा. मग आपण आहे ना काय असेल ते मानधन ठरवून घेऊ हा. आणि उद्यापासून प्रॅक्टिसला चालू करू. आहे का नाही. आणि मग काय मानधन बिनधन आपण संध्याकाळी करू चर्चा कोणाला किती द्यायचं काय सुपाऱ्या बागायला सुरुवात करू. हे सुपाऱ्या दुपाऱ्या जाऊ द्या. आपल्या तमाशात बाई आहे का नाही? अरे बाई नाही तर काही नाही. भेटन बाईला काय शोधन सापडन त्याला काय एवढं पाहिजे ना भेटन. कोणतरी म्हणलेलं शोधा म्हणजे सापडी शोधा हा, आपण. त्याला काय एवढं शोधायला मग त्याची काय रोडवर पडली काय? अहो, आपण बाजार बिजार बघू प्रत्येक बाजारात हिंडू आहे. मग बाजारात काय लेटायचं. पण आपल्या गावात असं पण बाई नाहीच आहे ना राव. हा? हा ना राव काम करण्याची कोण बाई आपल्या गावात. गावात? अरे आहे ना आपल्या गावात कोण सुजाताबाई. सुजाताबाई याडा आहे का तू? अय, मुस्कड हाणू का हाणू का? सुजाताबाई? मुस्कड हाणू का? चेअरमन घोडा लावीन आपल्याला. घरातून तू नाही घेऊन ते माग हा. चोरमन टंग 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 करीत. अरे बाळांनो आपण नियोजनच असं लावू चेअरमनला कळता कामच नाही. अरे चेअरमन कळणार नाही असं होणार नाही थोबड तोंड्या. चेअरमनला जरी कळलं पण सुजाताबाईला असं काहीतरी फितवा लागन तिला आपलं आमिष दाखवा लागन की तिने चेअरमनचं ऐकलं नाही पाहिजे ना असं आहे ते मुस्काड तोंड्या तुझा राहणार याला सांगा हा ना राव. येड्यावानीच करतोय ह्यो. पण आपण बोलून तर बघू ना. मग बोलायचंय चला तू आहे ना हटकन नको लावत जाऊ राव प्रत्येक टायमाला. एवढ्या चांगल्या कामाला चाललं तुमचं ढोलकीवालेच फिक्स फिक्स. हा पण एक काम करा अगोदर बाई बघा आणि मग मला सांगा. आणि एक काम त्या कांद्याच्या आणि गव्हाच्या सीझन मध्ये सांगू नका बरं का आपल्याला वेळ नाही. कमून आपला धंदा आहे तिकडं सरपंचाकड मधल्या वेळात तिकडं आणि या वेळात मग तुमच्याकडे येईन मी. तमाशा रात्री सुपारी घेऊन आपण रात्री 9 ते आपल्या आगमनापर्यंत. दिवसभर मी इकडे उपनर चालू केलं ते तमाशा ढोलकी वाजीन का दुसरंच वाजीन? याच्यावर पण विचार करायला पाहिजे. आम्ही मग? सुजाताबाईशी बोलतो तिचं फायनल करा आणि मग मला सांगायला या. तिचं काय बघून तुम्हाला संपर्क हा हा करतो. हा चल चल येऊ येऊ मग. चला आता काही नियोजन हा ना. करावं लागेल बाईंचं. चला असं एकदम प्रॉपर नियोजन झालं पाहिजे ना गंटन शेट तुमच्या आधिपत्याखाली आहे ना एकदम प्रॉपर एकदम सगळं तंतोतंत नियोजन लागलं पाहिजे. हा. मी काय म्हणतो हे सगळं तंतोतंत सगळं नियोजन लागेल हा. पण याचा खर्च कोण उचलेल. खर्च हा म्हणजे जे लागणार सुपारी आली ना त्यांच्याकडून ऍडव्हान्स घ्यायचा आणि तेच खर्च करायचा होय. तसं नाही राव गंटन. आता खर्च म्हणजे कसं आहे आता आपल्याला एवढं सगळं मोठा ह्यो खेळ चालवायचा आहे तर आपल्याला रावटीपासून जाणे येणं एक तिथलचं टेंट उभारण्यापासून आपल्याला भांडे बाकी सगळ्या काही गोष्टी ज्या लागणार आहेत त्या खर्चिकच आहेत ना राव. हा राव हा? स्टेज बांधायला फाया लागतील मग ते लोखंडी रेलिंग लागतील लाइटिंग डीजेचे स्पीकर लागते बायांना मेकअपचं साहित्य लागल. एखाद्या आपल्या डेकोरेटर वाले कोणी खाली चट्ट्या बिट्या लोकांना बसायला लागते खर्च कमी नाही दादा. खर्च लई. जेवणाचा तांदूळ बिंदूळ सगळंच लागन. मग अजून नुसतं तांदूळ नाही भाजी भाकरी बी करावं लागल. नुसतं तांदळावर काही ते भांडार आहे काय. नाही हा ना राव आणि सगळ्यांना आता ते काय एका दिवसासाठी ठीक आहे सार भात लागची एका दिवशी दररोज खाऊन आपले कलाकार सगळे वायता का त्यांना काय वाटतं भाऊ कोण नसं हे करीन बघ. आणि ते जायला यायला बस हे बाकी सामानाला टाका. त्या पेट्या घ्यावं लागतं ना आपलं सगळं कपड्याला लागतं ठेवायला मेकअपचं किट ते सगळंच खर्च आहे राव. आपल्याला आहे ना एखादा फायनान्सर बघावं लागेल. राव फायनान्सर पण गंटन भाऊ आपल्याला तर आहे ना मी म्हणतो भाऊ गावातलाच एखादा बघावं लागेल बाहेरचं तर कोणी आपल्यावर विश्वासच ठेवायचा नाही. विश्वास हा आणि याला याच पप्पाला येईन 50 रुपये मागितलेत पप्पा 100 पटके आणते त्याला. तू आहे ना तू प्रत्येक वेळेस माझा पर्सनल काढ जबर का मी तुझं काय बोलतो की कोणाकडे जाऊ फायनान्स मागायला. इकडं चोर म्हणला नाही मागते इथे. चोर म्हणला तर नाही भाऊ चोरमन कस काय तयार होईल गंटन भाऊ मला सांगा आपण त्या सुजाताबाईला घेतोय ते चोरमन कस काय फंडिंग करेन आपल्याला ते आपण- सरपंच आहे ना. सरपंच भाऊ
सरपंचाला नुसतं असं आपण म्हणलं तर माशा 3 शब्द जरी आले ना, सणासण 1 2 3 1 लाख असे 3 का तिघांना 3 भरून बसते ना. तमाशा नुसता शब्द जरी भास्क्यान बाहेर पडला ना, नको भाऊ त्यांच्या समोर तमाशा विमासाचा विषय होणार नाही. पण सरपंचाला सांगायचं नाही तमाशा करायचा म्हणून. अरे हा राव, असं झालं तर त्यांना काय सांगू, आम्ही समाज प्रबोधनासाठी पथनाट्य करतो म्हणायचं. हा हे 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 बरोबर हे असं होईल भाऊ. म्हणजे सध्या डेंगूची चिकनगुन्हे साथी, मग ते डास कशामुळे पैदा होते, बर. डासांचं नाही का ते हे कसं करायचं, पैदास कशी थांबवायची, गप्पी माशी पाळा, हिवताप टाळा, नाही का पाणी गाळा, नारू टाळा, कसं करायचं म्हणा, त्यासाठी पैसे लागू राहायचे. सरपंचांना आपलं पटवून सांगावं लागणार आहे. बरोबर बरोबर. मग तेव्हा कुठं आपल्याला ते पैसे देतील ते. हा किती महागायचे पैसे, खर्च आता आता एवढं सगळं हिशोबाने आपल्याला 50,000 पुरायचे नाही, आपल्याला लाख भर लागतील. 1 लाख मागायचं. कमीत कमी 1 लाख रुपये तरी लागतील ना मिनिमम. लय तडजोड केली आपण. आता कसं आहे आपल्याला बजेट नाही. टाका बिका बस आहे ना, ते राहून द्या बाजूला. सध्या त्या फाळ्या आणि ते कलाकारांना घालेल कपडे, स्पीकर वाले, लाईट वाले, मांडव वाले, हेच महत्वाचं आहे आपल्याला. लेडीजला खाण्यापिण्याचं जायला यायला आपल्या सॅमची रिक्षा करू भाड्याने, हा हा तसं आणि काय त्याला तिकीट फाडायला बसतो तिथं. हा मग त्याला जे पैसे द्यायचे रिक्षाचे, जेव्हा रिक्षा चालव तेव्हा रिक्षा चालवून इतर व्यक्ती तिकीट फाडायला बस. हा लय बरं आहे ना आपला दोन काम होऊन जाते. Twin-one मध्ये विषय होऊन जातो. चला सरपंचाकडे लाख रुपये मागू आणि मग ती तिचीच रिक्षा फिरवायची भांगा बांधून. आज रात्री ठीक 9 वाजता. चला चला समस्त ग्रामस्थ चला. आज रात्री ठीक 9 वाजता शेवटचा मुक्काम, शेवटचा खेळ, शेवटचा मुक्काम आपल्या गावात. सुजाताबाई नगरकर सह गलठन कुमार सोनेवाडीकर यांचा बहुरंगी तमाशा. तरण्या बाणपुरीचा तांडाच्या तांडा. वंडर गर्ल सुजाता सोबत सौंदर्याचा ऍटम बॉम्ब, डान्सिंग क्वीन प्रेम उदमले यांचा बहुरंगी तमाशा. प्रेम उदवले. तिकीट फक्त 100 रुपये. सरपंच, मी गावाकडं पाईपलाईन करीन म्हणतोय. तुमच्या ओळखीचं एखादं दुकान असलं तर सांगा ना मला. पाईपाचं? हा. अरे पाईपाचं दुकान काय घेऊन बसला, डायरेक्ट कंपनीचाच पत्ता देतो ना तुला. शिवजल पाईप. तू बघितलं ना आपल्या सगळ्या शेतात जेवढ्या पाईपलाईन कुठं झाल्या, तर नाव ऐकल्यासारखं वाटतंय. फेमस नाव आहे शिवजल पाईप. आपल्या शेतात सगळ्या त्याच पाईपलाईन आता आलं का लक्षात? हा तू डायरेक्ट जा कंपनीतूनच पाईप घेऊन ये ना, स्वस्तात पडतील तुला. डायरेक्ट कंपनी जाऊ. हा अरे त्यांच्याकडे ना शेतीचे बी पाईप येतं, इंडस्ट्रियल युजचे बी पाईप येतं, ड्रेनेजचे पाईप येतं, प्लंबिंगचे बी पाईप येतं. तू काही मागते देतील तुला. मला पत्ता सांगा त्यांचा. हे बघ आपला नेवाशाचा इंडस्ट्रियल एरिया आहे ना, हा तिथं जायचं. B23 हा त्यांच्या प्लॉटचा नंबर आहे. हा. घोडेगाव आहे ना हा, आपलं, घोडेगाव. नगर जिल्ह्यातलं घोडेगाव. तिथंच आहे नेवासा इंडस्ट्रियल एरिया. तिथं जा आणि तिथून पाईप घे तू. नाव लक्षात राहील ना, शिवजल पाईप. मग त्या ऍड्रेस तिथे गेलो बघ, मला नंबर सांगा, मी त्याला फोन करतो मी लगेच. बरं घे 74 15 15 0202 74 15 15 15 0202. 0202. हा चालेल. हा जा तिथं आणि घे. नाव लक्षात राहील ना? हा फोन करतो त्यांना. हा. डायरेक्ट जातो पाईप घेतो. हा हा येऊ का मग? हा शिवजल पाईप लक्षात राहू दे. सरपंच जिंदाबाद. सरपंचांचा विजय असो. सरपंचांचा विजय असो. अरे काय भांडलंय, जय घोष चाललाय माझ्या नावाचा. अहो आपल्या गावात आहे ना तुमच्यासारखा म्हणजे असा ग्रेट माणूसच नाही कोणी. नाही अजिबात नाही. शोधून सापडणार नाही. गावात काही पंचक्रोशीत सापडणार नाही, महाराष्ट्रात नाही, जिल्ह्यात नाही, तालुक्यात नाही, कुठंच नाही. देश राहिला ना. जगभरात नाही. बस लय होते. हा ना लय होतंय, जरा मापात घ्या. सांगा जरा नेमकं काय आहे आम्ही याचा ना उद्देश. आजपासून सुधारलो आम्ही. असं आहे होय. हा सुधारले? सुधारलो. आणि विश्वास बसत नाही रे तुम्ही सुधारले असताना याच्यावर. आता आम्ही आहे ना समाज प्रबोधन पर काम करणार आहे. काय बोलतो, डायरेक्ट समाज प्रबोधन? हा मग अहो सध्या बघा ना थंडी तापाची किती साथ आहे. हा. ते लोकांना कळलं पाहिजे ताप कशामुळे येतो. तर डासामुळे, डासाची पैदास थांबवली पाहिजे. हा. मग ते नाही का म्हणजे पाणी गाळा, नारू टाळा, हा. किंवा मग गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा, हा. हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग आम्ही काय केलंय, पथनाट्य बसवायचं आणि 10 गावात जाऊन ते करायचं. अच्छा म्हणजे तुम्ही पथनाट्य करणार हो. आणि समाज प्रबोधन करणार. मग डासांची भूमिका काय प्रेमोत मले करतो काय? नाही डास हे असे फक्त टायमिंग मध्ये दाखवायची का ते डबकं साचलंय भाऊ, तर मग याच्यात अच्छा. डास तयार मला होतात. वाटतं त्याला डासाचं काही देणार काय कॉचम नाही बिच्छम? नाही, नाही. डासाच्या पेक्षा चांगलं दिसायला नेलं पाहिजे. तर मग काय करायचं, आम्हाला 10 गावात फिरायचंय. फक्त जायला यायला, कलाकारांना खायला पैसे, तिकिटाला, तिकिटाला? म्हणजे बसच्या तिकिटाला, जायला यायला. आम्ही ते कार्यक्रम मोफत दाखवणार आहे ना. मी तेच म्हणलं पथनाट्य कुठं तिकीटवर लागत का काय? फ्री
तर आपण काय असतं, माणूस आहे ना, माणूस समाजाचं काहीतरी देणं लागतो. हा म्हणजे सरपंचाचं बुवा समाजाला देणं लागतं. घे तू सगळं त्यालाच बोलून बोल. हा नाही तू तू बाकी सांग ना बाकी. हा तर मग काय होतं, आता आम्ही समाजाला देणं लागतं म्हणून आम्ही समाज प्रबोधन पर नाटक करतोय पथनाट्य. तर तुम्ही पण समाजाला देणं लागतं म्हणून आम्हाला थोडस फायनान्स करा. लय नाही, थोडस आपलं ₹1,00,000. लाखभर जास्तीच्या अपेक्षा नाही सरपंच. आता कसं आहे, तुम्ही आमच्या गावातले पहिले प्रथम नागरिक आहेत, त्याच्यामुळे आम्ही जास्तीच्या अपेक्षा नाही ठेवलीच नाही, अजिबात नाही. आणि जनतेतून झालेलं सरपंच. आधी माती हा त्याच्या भाऊ मी एवढं बी समाजाचं देणं नाही लागत रे बाबा. ₹1,00,000 हा आता एका वेळेस 10,000 खर्च येतो. 10 गुणिले 10 गावात करणार आम्ही, ₹1,00,000 एकावर किती शून्य? 1,00,000 म्हणजे 6-7 असतील. आहे ना. मग ते मोजून सांगा आणि मग मला सांगा. मोजून या आधी तरी माहितीये का. आम्ही विशेष आभार, म्हणजे तुमचं नाव घेऊन सगळ्यात शेवटी विशेष आभार कारण हे सरपंच बघा, किरण. लय झालं ना तर ₹10,000 देऊ शकतो मी. ₹1,00,000 माझ्याने होणार नाही. 10,000 50 पर्यंत गावा ना, पण कमीत कमी. हा मग नाही काय तुमच्यामुळे 4-5 गावं तरी जरा सुधारतील, जागेवर कळण त्यांना. आपल्याच गावात करा ना. कशाला तिकीट विकेट पाहिजे? तिकीट नाही, तिकीट आम्ही फुकट दाखवणार. अरे म्हणजे एसटीचं तिकीट कशाला पाहिजे? आपल्या गावात करा ना समाज प्रबोधन. आपल्या गावातले लोक धरणात आहेत का सर? आपण सगळीकडे फिरलो पाहिजे, आम्ही बी फेमस होऊ, आम्हाला प्रसिद्धी मिळेल. आपल्या गावाचं नाव 4 बाकीच्या अजून गावांनी घेतलं, पण आपल्याच गावाला माहिती आहे आम्ही किती धुरंदर आहे. काय ते हर हुन्नरी. होणारी आहे. हा हे असे कलाकार तुमचे. नाही मग ते आमचं प्रॅक्टिस चालू आहे, डिक्शनचा प्रॉब्लेम आहे. आम्ही ते पेन्सिल घेऊन आता ते प्रॅक्टिस करणार आहे ना, आम्हाला सगळं करायचंय. ते चालू करण्यात तालीम. तुम्ही एक काम करा, जास्त नाही पण तुमचे राहू द्या, माझे राहू द्या, ₹75,000 डन करा. 75,000 देतो. आणि पण प्रत्येक ठिकाणी जायचं, गावचं लोकेशन, मला व्हिडिओ पाठवायचे तिथले. म्हणजे मला बी कळायला पाहिजे माझे पैसे समाज प्रबोधनासाठी चाललेत का आणखीन कुठे चाललेत. नाही ते पोस्टर बिस्टर सगळं पाठवतो आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला. चालतंय की. ते जाहिरातीवाला रिक्षावाले कसे घेते, त्या चौकात गेले की व्हिडिओ शूटिंग काढून पाठवतात मालकाला की या चौकात आमचा भोंगा वाजलाय. आता तसं आम्ही तुम्हाला पाठवणार नाही 100%. द्या बरं मग. आता कुठं संध्याकाळी घेऊन जा. असे 75,000 खिशात घेऊन येत असतो का मी? हा ते पण आहे. मग? संध्याकाळी किती वाजता येऊ? संध्याकाळी 7-7:30 वाजता. चालेल. नाही 7-7:30 नाही, 9-9:30 या तुम्ही डायरेक्ट जेवायला येतात. 7-7:30 आमच्या घरी जेवण चालू असते. येतो ना मग. नको आलो असतो थोडं. नाही तुम्ही 9-9:30 तुम्ही पण जेवण करून या. बरं चालेल. येऊ का? हा जा. धन्यवाद. येतो. हा या. चला चल प्रेम. ए ते प्रेमला काय होतं, तुम्ही कलाकार का कोणता रोल देणार ते नाही सांगितलं. कोणाला? प्रेमला बघून ते डबकं बिबकं दाखवावं लागेल ना, मग त्याला असं खाली झोपू आणि लोकांना सांगू अशा डबक्यात डास आणले जातात असं काही करावं. त्याच्या तोंडवर पक्की मारू पांढरी. म्हणजे मी अंडे देणार तिथं बसून असं का? करा समाज प्रबोधन करा. मॉडेल मी सुजाता, तुम्हीच? अभिनेत्री सुजाताबाई तुम्हीच का? अरे आज काय म्हणताय तुम्ही? हो तुम्ही आहे ना, म्हणजे लय मोठं होणार आहे. तुमच्या कानाला या शब्दाची सवय व्हावी. मॉडेल सुजाताबाई, अभिनेत्री सुजाताबाई, ऍक्टर सुजाताबाई, तुम्हाला पण सवय झाली पाहिजे ना. नुसतं सुजाताबाईनी. बरोबर आहे ना. एक मिनिट, थोडस वेळ का, आम्हाला फोटो काढायचा होता, सेल्फी घ्यायचा आहे. सेल्फी, ऑटोग्राफ, फोटोग्राफ सगळं होणार आता तुमचं. हा मग? पण त्यासाठी काय करावं लागेल? तुमचा वेळ आम्हाला द्यावा लागेल. मग आम्ही तुम्हाला कन्सेप्ट स्क्रिप्ट वाचून दाखवणार. असं भविष्यामध्ये सगळे रायटर लोक, डिरेक्टर लोक वेटिंग वर असतील मॅडमच्या. तुमचं मानधन किती तुम्ही सांगायचं? 25 लाख. आणि मग- चेक द्यायला. तुम्हाला स्क्रिप्ट आवडू नाही आवडू, मग त्याच्यावरती तुम्ही सगळं समोरच्याला ठरवायचं की आय एम नॉट इंटरेस्टेड, येस आय एम इंटरेस्टेड, बट माय पॅकेज इज सो हाय, आय एम व्हॅनिटी वगैरे. आणि हे सगळं ठरवावं लागेल ना. आणि ते तर ते झालं, ज्या दिवशी तुम्ही पिक्चर वगैरे करता, सिलेक्ट झाल्या एखादा भारी पिक्चर जर तुम्ही केला तर तुमची ही मोठमोठाली फ्लेक्स लागणार. मग तुमच्यासाठी ऑडियन्स उभी राहणार, अशी गर्दीच गर्दी. इंस्टाग्राम वरती फॉलोअर्स, फेसबुक वरती फॉलोअर्स, लोक जाताना येताना बघणार मॅडमला. मॅडमची इतकी मोठी गाडी, रेंज रोवर सारखी बाहेर मोठी गाडी, बाउन्सर असणार. मग ते मॅडमला उतरवताना वेगवेगळ्या रेड कार्पेटवर मॅडमचे मोठमोठे कार्यक्रम, मग ते अवॉर्ड फंक्शन. बापरे. आणि ते काय फेम मॅडमला, मग हिंदी, इंग्लिश, ऑस्कर. म्हणजे मॅडम मी काय म्हणतो, पण हे सगळं करण्यासाठी आपल्याला आधी पहिलं पाऊल उचलावं लागेल. उचलावं लागेल. हो. मग त्यासाठी काय करावं लागेल? तमाशा करावा लागेल आपल्याला. अहो काय करायचं माहितीये का, डायरेक्ट पिक्चर माहिती कोण तुम्हाला घालणार नाही. हा आता समजा तुझी त्यांची ओळख नाही, ते तुम्हाला सावासने खायला बोलवतील का? आधी ओळख लागते ना. मग तमाशात एकदा लोकांनी तुमचा चेहरा बघितला,
त्यांना माहित झाली सुजाताबाई कोण आहे, मग तुम्हाला पिक्चर भेटतील ना. नाही नाही, माझा नवरा काय म्हणून तमाशा मी घरंदाज बाई, मला नाही जमणार आहे सगळं काही. हा मग तमाशात घरंदाज बाई का काम नाही करत असं कोण म्हणलं तुम्हाला? आपण ते सगळे बरं नाही घरंदाजच वाटत. असते. काही नाही, एकदा फक्त ओळख झाली ना काहीतरी बघा कसे तरी सुरुवात व्हायला पाहिजे. नदी पण आहे ना प्रवाहाच्या ठिकाणी बारीक असती, नंतर मोठी मोठी होत जाते. नाही नाही, मला वाटलं तुम्ही डायरेक्ट पिक्चरची ऑफर आणली म्हणून मी. नाही अहो, आधी तमाशा करावा लागेल मग पिक्चर भेटेल. सुरुवात तिथूनच करावं लागते. ए, नाही का बस नाही मॅडम, इंटरेस्ट नाही त्यांच्या बोलण्यावरून कळते त्यांना काही इंटरेस्ट नाहीये. त्यांना काय पद पैसा प्रतिष्ठा हे सगळं फेम ह्याची त्यांना असे नाही का खूप अशी आतुरता किंवा आसक्ती असं वाटत नाही मला. मॅडमला असं जाणवत नाही भाई. जाऊन ते होर्डिंग बिल्डिंग बॅनर फ्लेक्स फॉलोअर 2 मिलियन 3 मिलियन त्याच्यात इन्कम सोर्स एका स्टोरी टाकायची 3,000 रुपये पैसे 5,000 रुपये बाउन्सर बिउन्सर बॉडीगार्ड काही नको काही नको. चला कशाला उगा आपला वेळ घालवता? ठीक आहे बाया भेटले ना आपल्याला, चला थांब काय म्हणलं तू? बाउन्सर होल्डिंग सेल्फी काय ते सगळं होईल? मग हा का? हा चालेल मग मी करते. करतात ना हा. नक्की. हा. हा मग आम्ही ना आता प्रॅक्टिसची वेळ ठरवतो आणि तुम्हाला सांगतो. पण पैसे किती भेटते त्यात? ते ठरवू ना मानधन सुपारी कशी भेटते त्याच्यावर ठरवू. त्याच्यावरती डिपेंड करतं. आणि हे बघा पैसे काय सगळं नाहीये. आज हे काय तुम्हाला जे काही येते 5-10 हजार ते काय आयुष्यभर पुरणार आहे का? पण हो फेम आहे तुमचं, एक एक पाऊल तुम्हाला आयुष्यात पुढे पुढे घेऊन जाणार आहे. संधी निर्माण होणार आहे. संधीचं सोनं करून घ्या बाई. कमलेश झालं, तुम्ही तयार आहेत ना हा, हा, आता? तयार आहे. Done. आपण तयार लागू पुढचं लगेच. चला मग. आणि प्रॅक्टिस कधी काय सांगतो तुम्हाला, मग प्रॅक्टिसला या. चालतंय. चल येऊ का? म्हणजे चोर म्हणून काय म्हणायचं नाही ना? नाही त्यांना नको सांगू. नाही मी काय म्हणतो चेअरमन कोण आहे? चेअरमनचा काय संबंध? चेअरमन काय बी म्हणू मी माझं म्हणजे माझी इच्छा ना, वैयक्तिक मला काय करायचं मी ठरवलं वैयक्तिक ना. आहे. हा. मॅडम तुमचं हे जे साम्राज्य हे जे काय अस्तित्व आहे ना हे स्वतःच्या पायावरती आहे. तुम्हाला म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे कोणत्या पुरुषाचा हातभेद काही नसतो. तुमचं एकदम हे एकुलते 1 मॅन आर्मी विषय. चेअरमन आले काय म्हणले ना असं नाही तसं नाही, पुढेच करायचं संपला विषय. तुम्ही तुमचं नियोजन लावा. लक्षात ठेवा फेम फॉलोअर बाउन्सर बिउन्सर ऑस्कर पर्यंत त्या ऑस्करचे आहे ना अवॉर्ड फंक्शन विनिंगला आम्ही तिथं बाहेर खुर्च्यांवर बसलं बनायचं टाळी द्या वाजवला बाई बाई. चला येऊ का? बाई आता कामच झालं ना बाई. आता कामच झालं ना बाई आता कामच झालं ना. डिंगलंग चिकलंग 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 डिंगलंग डिंगलंग चिकलंग 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 आता कामच झालं ना. आता कामच झालं ना. अन आग झन्नानल अन काळजा मंदी. काय म्हणता बाई? चेअरमन मी खुश आहे आज. अरे बापरे, चेअरमन आले म्हणून का काय? अहो नाही, नवीन आहे काहीतरी. नवीन आहे? हा. घरकुलात नाव आलंय का? नाही खबर आहे. संडास मंजूर झालं काय? अहो नाही, मग दुसरं काहीतरी आहे. आलं दुसरं घरकुलात नाव नाही, तुम्हाला शौचालय मंजूर नाही, मग अजून काय असं काय आहे हो? लयच खुश झाले तुम्ही. मिस्टर यायचेत का काय? अहो चेअरमन तुम्ही जरा गावाबाहेर निघा ना. तुम्हाला नसतं घरकुल संडास हे आम्ही दिसतं काय? तेच म्हणतोय गावाबाहेर कधी निघायचं. मी बॅगा घेतो, तुम्ही म्हणलं तर चेअरमन बाईचे दागिने सुद्धा घेतो. तुम्ही फक्त चला. जाऊ द्या मी सांगते. सांग. मी ना खूप मोठी हिरोईन होणार आहे. पिक्चर काढायचं काय? डायरेक्टर भेटला का काय? ते पण होणार आहे माहिती का? होल्डिंग वर माझा फोटो लागणार, लोक माझ्याशी सेल्फी घेणार. बापरे, तुम्हाला काय सांगू, मी खुश आहे. आणि त्यासाठी काय करावं लागेल माहिती का? तमाशा. हे खूळ तुमच्या डोक्यात घातलं कुणी? तमाशा? अहो नाही, ते पहिलं पाऊल असतं. पहिले सुरुवात तिथून करावं लागते, नंतर मग फिल्म मध्ये काम भेटतं. मॅडम सॉरी सुजाताबाई, पहिलं पाऊलच जर चुकीचं पडलं ना तर सगळा रस्ता खराब होतोय. तुमचं पाऊल चुकीचं नका पडू देऊ. तमाशाचा काय नाद करू नका. ग बसा. गंठन भाऊजी त्यांनी मला सांगितलं काय वाईट नसतं त्याच्यात. म्हणजे गंठन प्रेम्या आत्ताच किंवा म्हणलं तर कांबल्या त्यांनी तुमच्या डोक्यात हे खूळ घातले होय. अहो मला काय म्हणायचं, त्यांचा नाच सोडून द्या. तुमच्या सारख्या नखशिकांत सौंदर्यानं असं तमाशाच्या बोर्डावर नाचायचं असतं वय.
गबसा तुम्हाला आहे ना, मी मोठी होईन तुम्हाला खपतच नाही. तुम्हाला असं वाटतं मी गावातच राहायला पाहिजे, माझं नावच नाही झालं पाहिजे, लोकांनी मला ओळखलंच नाही पाहिजे, माझ्यासोबत सेल्फीच नाही घेतली पाहिजे, कारण की तुम्ही जळता माझ्यावर. अहो जळत नाही बाई, मी तमाशाला नाव ठेवत नाही. तमाशात खूप चांगले कलाकार आहेत, तमाशा सुद्धा चांगला आहे, पण ही गावातली टोळी अरे अरे अरे. अहो तुमच्यासारख्या अशा सालस हरणीने या गावातल्या रानडुकराच्या टोळीत हिंडायचं शोभतं का तुम्हाला हे? हा शोभत. तुम्ही नका सांगू मला काय करायचं ते, मी ठरवलंय आता, आमचं फायनल झालंय. अहो असं राजहंसानं असं पाण्यात विहार करायचा काय, ह्या गिधाडाच्या टोळीत हिंडायचं असं असतंय वय कुठं? तमाशा सोडून द्या, तुम्हाला आम्ही वेगळा तुमचा काहीतरी विचार करू, नाटक कंपनी काढू, नाटक कंपनी. आमचं ठरलं, एकदा सांगितलं ना तुम्ही ना, मला माहिती मी तुम्हाला सांगणारच नव्हते, आणि मी तुम्हाला विचारत नाही, सांगते. तमाशा हा किती भारी बघा ना, लोक सेल्फी काढते माझ्यासोबत, नाव होईल, त्यानंतर मी हिरोईन होणार, बॉलिवूड हॉलिवूड कुठं कुठं जाईन माहिती का. चांगलं तुमच्या डोक्यात खूळ घातलेलं दिसतंय. अहो इथं आम्ही तुम्हाला एखादा चांगला डायरेक्टर पाहून पिक्चर द्यायचा विचार करतोय, आणि तुम्ही असं फार खालचा विचार करताय. डायरेक्ट पिक्चर मध्ये काम नाही भेटत चेअरमन. हा चेअरमन असल्यावर तुम्हाला आम्ही फार हॉलिवूड मध्ये काम देऊ शकतो. तुम्हाला फार कोणता पुरस्कार असतो तो याचा, बेस्ट ऍक्टरचा? नाही मला आहे ना पहिलीपासूनच शिकायचं. जा, जा पहिल्यापासून तुम्ही जा. शिकतात. हा. अरे 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 चुकीचं करताय तुम्ही. नाही बरोबर आहे, हा ऑस्कर पुरस्कार मिळाला असता चेअरमनचं ऐकलं असतं तर. भेटन याच्यात बी भेटन. जा तुम्ही जा. ठीक आहे, येतो नारायणगावला तमाशाची सुपारी ठरवायला. हा हा या. बरं का, मी करतो मावशी, हे गवळण बाळू भाऊ ढोलकी वाजवीन, काय विषय नाही. आणि तू आहे ना कामल्या तू नाचा, जमन का? बया एकदम भारी. ओके. आणि मग ह्यो शाहीर नीट काशी केली तर ठीक, नाही तर लगेच तमाशाच बाहेर. करीन ना मी, करीन. हा कव ना म्हणायचे पठ्ठे बापुराव बिपुरावची पाठ करून ठेव. चाल पाठ करेन मी चांगली. हा मग काय होतं, मग गवळण आणि मावशी तिकडून येते, आधी गवळण येते, मग ती आवाज देते, मावशे हे मावशे, मग मी येते, का ग पोरी नो काय झालं, ती यायचं का नाही बाजाराला. हा मग आम्ही बाजारात निघतो, मग ती मागं गाणं म्हणायचं ती, बाजार मोठा लवकरी गाठा, मथुरेच्या हाटा चला निघा निघा. हा तू ढोलकी काऊन आणली? मग आता प्रॅक्टिसला ढोलकी आणायची का? तिथं कार्यक्रमाला आणीन ना ढोलकी, अर्धा तास तर मला तिला लावायलाच लागन. आता फक्त तोंडाने ऍक्शन करतो प्रॅक्टिसला. असं पण असतं करा. बरं जाऊन दे, आता उद्यापासून ढोलकी. आणि मग ते हे म्हणायचं ते गाणं, बाजार मोठा लवकरी गाठा, मथुरेच्या हाटा चला निघा निघा ग, चला ग पोरींनो चला. मग असं काय रे तुझं? प्रॅक्टिस चालू आहे आमची. तुला काय करायचं सांग त्याला. लोकनाट्य तमाशा मंडळ आहे आमचं. हा फड चालू केलं. हा मला घ्या ना, घ्या याला कापड बिपड सांभाळायला. सांभाळायला ते सांभाळीन, तुंतून वाजीन ना. मग तुला 2 ते 3 काम. एक तर दिवसभर रिक्षा घेऊन गावात फिरायचं, अनाऊन्स करायचं ज्या गावात तमाशा आहे ती. हा नंतर लेडीज कलाकार रिक्षात न्यायची. म्हणतो लय भारी. हा आणि तिसरं तुलतुन वाजवायचं. चांगलं वाजवतो. येतं ना वाजवता. आणि आपल्या फाडाचं नाव सांगा त्याला काय आहे? सुगंध काय आपल्या फडाचं नाव ना, हा सुजाताबाई नगरकर सह गंठन कुमार सोनेवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा, भौरंगी तमाशा. असे कार्यक्रम वाजायचे आता आपल्याला काही विचारूच नका. मंडपाच्या शेजारी उभ्या असलेल्या आलिशान ट्रक मध्ये तिकीट विक्री सुरू. हा आणि तिकीट विक्रीला त्याला बसू. हा तिकीट विक्री बी करायची. आणि मग कार्यक्रम चालू झाला तुंतुन वाजवायला यायचं. सकाळी तुम्हाला काय लागेल कलाकारांना नाश्ता पाणी पाणी बिणी सगळं याच्याकडे नियोजन देऊन टाका. कोणी उशिरा येणार असेल तर त्यांचे वडेपाव पार्सल घेऊन ठेवायचे. बापरे, म्हणजे बरंच काम आले. काम मेहनत झालो ना मी. पण करायची प्रॅक्टिस चालू. हा मग तू आता तात्पुरता आम्हाला आडवा गवळणी त्यांना. आणि लगेच आता तुम्हाला लगेच आता रोल आले, लगेच काम आले तुम्हाला इंडस्ट्रीला. तुंतुण्याची ऍक्शन कर आणि मग कार्यक्रमाला ओरिजिनल ठेवणार. आता फक्त तुंतुन वाजायचं. तुम्ही तिकडून या आणि आवाज द्या, मावशे अगं मावशे अजून का नाही आली. मग मी चला ढोलकीला जाऊ का त्यांच्या सोबत का नको? जा त्यांच्या बरोबर. चला मावशी मावशी अजून का नाही आली? आले ग पोरींनो आले. बोला काय ग पोरींनो? मावशी का म्हणून अडविलं का बाई आम्हाला? अग बाजारात जायचं ना आपल्याला. तू काय घेतलं? मी कोणालाच नाही घेतलं अजून. अगं बाजारात विकायला काय घेतलं? हा बाजारात विकायला मी घेतली मेथी, मी घेतला दोडका, मी घेतला भोपळा.
आणि तू काय घेतलं का पुरी? मी अजून काहीच नाही घेतलं. अरे असं नसतं राव, आणि नीट पाठ करावं लागतं ते. हा अरे मग आम्हाला नाही भाऊ, आता कसं काय पाठ करायचंय असं राव? बरं जाऊ दे, प्रॅक्टिस चालू आहे, मागं पुढे होईन. अरे याला काय मजा आहे का? नीट पाठांतर झालं ना, मग आता मध्ये स्टेजवर गुतल्यावर काय करायचं? सरपंच तुमचं हल्ली गावात लक्षच नाही. का बरं, काय झालं? गावात लक्ष नाही? अहो गावात काय चाललंय हे तरी तुम्हाला माहितीये का? काय चाललंय सांगा जरा, मला तर सगळं अहो. चांगलं दिसत आहे. हा म्हणून तर म्हणलंय, असं तुम्हाला गावात असे ढोलकीचा घुंगराचा असे आवाज येतात का नाही? ढोलकीचा, हा घुंगराचा हा नाही राव, तुंतुऱ्याचा सुद्धा नाही. नाहीच यायचं, लक्षच नाही तुमचं गावामध्ये. अहो गावात फड निघतोय, फड. फड? हा कशाचा फड? तमाशाचा फड. आपल्या गावात? हो आहेत कुठं तुम्ही? आपल्या गावातून तमाशा तमाशा, कलावंत? हो तमाशा कलावंत. कोण काढतंय कोण? हेच आपले भंगरे, ते पियामिया कांबल्या गंठन, आणि त्यांनी उगती लावलंय आमच्या सुजाताबाईला नादी. काय बोलता? हा सुजाताबाईचा काय रोल आहे त्याच्यात? म्हणजे मेन तर ऍक्ट्रेस ते आता. असं आहे आणि होय? मग त्यांना लावणी करायची. अरे बापरे. तुम्ही गावातले प्रथम नागरिक आहेत, हे तमाशा तुम्ही बंद करून टाकायचा. अजिबात कुठे तमासगीर होत असते वय. नाही नाही नाही, हे बघा चेअरमन, गावात तमाशा कलावंत आहेत आणि ते तमाशा मिळून तमाशा फड चालवणार आहेत. हे बघा, घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, विहाराचं स्वातंत्र्य आहे, काम करण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि मीच काय, कोणी सुद्धा कोणाचं हे काम हिसकावून घेऊ शकत नाही, बंद करू शकत नाही. घटनेनुसार, लोकशाहीनुसार. चेअरमन, ते पाप माझ्या हातून करू नका गाड्या तुम्ही. अहो तमाशाला आम्ही नावच ठेवीत नाहीत, आम्ही बी तमाशाचे फॅन येत. पण हे पीएमएन त्यांनी तमाशाचा फड काढावं आणि त्या सुजाताबाईला घ्यायचं काय काम होतं यांचं? हे बंद करून टाका तुम्ही. हे वेळीच सावध व्हा, नाही ते वेगळंच काहीतरी होईल. हे बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, माझ्याच्यानी होणार नाही. मी घटनाबाह्य काम, लोकशाही विरोधात काम करत नाही आणि करणार बी नाही. हे माझ्यानी होणार नाही. तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल ते तुम्ही करू शकता. मग माझ्या पद्धतीने करू मी. हा करा, मग बिनधास्त तमाशा करा. होत नसतोय. हा बघा काय करायचं ते बघा मग करा. आता चेअरमन काय करतोय, हा, हा. होऊ देत नसतोय तमाशा मी. हा बघा आता बघा. मग काय चाललंय कमलेश, मला कळलंय तमाशा काढताय तुम्ही. हा चालली ना आमची तालीम एकदम जोरात चालली आता. हा पाहिली तालीम तुमची जबरदस्त चालली. पण तू काय, मी ऐकलंय नाच्याचं काम करणार आहे? हा नाचीचं काम करतोय ना, जमतंय मला. अरे येडा झाला का? नाच्या म्हणजे कळतं का तुला? अरे नाच्या म्हणजे तुला मिशा काढायच्या, उद्या तुझं लग्न बिग्न व्हायचं, पोरगी तरी देईन का कोणी तुला? म्हणजे नेमुळातच नाच्या दिसतंय, तुझी सोयरीक सुद्धा जुळणार नाही. एक काम कर, त्या हो, PM पण आता सगळं ठरलंय, पात्र बित्र वाटून झाले राव. अरे तमाशा किती दिवसाचा आहे आता? एवढं तमाशा, पण आयुष्य तुझं असंच जाईल ना नाच्या म्हणून. पोरगी तरी लग्न होईल का तुझं? सगळे म्हणते पळे पोरगी म्हणशील मी नाच्या संग लग्न करू, काय कळतंय का? डोक्यात जरा ट्यूबलाईट पेटते का? तू बनवलंय तुला सगळ्यांनी. त्या प्रेम्या का मी सकाळी ना बियाम्याला नाच्या करा, तो यापेक्षा लहान आहे तो नाही ऐकायचं राव. मस्त काढा त्याच्या दोन कान ठळा द्यायच्या ठेवून, काय ऐकत नाही तुझ्यापेक्षा. तुझ्या अगोदर झाला मला काय तो, त्याला म्हणायचं तूच नाच्या हो, तू नाच्या बिच्या होऊ नको. तितका प्रॉब्लेम होईल पुढं, अख्ख्या पुढच्या पिढी सकट तुमच्या घरच्या नाची खेळ पडत. नाच्या लग्नच होऊ शकत नाही, तुझा वंशच खोटला इथं कायमचा. जरा ध्यानात घ्या, आम्ही जरा तुमच्यापेक्षा उन्हाळे पावसाळे जास्त खाल्लेले आहेत. जरा लक्षात घेऊन काम करा जरा. हे नाच्या बिच्या नसतं व्हायचं कधी. हे शुभवदना सांब नंदना, आद्य पूजेचा मान तुआ. रंग जमू दे, दंग होऊ दे, सकल कलांचा तू ठेवा. ओंकारातून ब्रह्म निघाले, ताला सुराव. किती वाजलेत? अय आरडावाडा करू नको. आणि हे बघ, मला काय तर रोल करायला जमणार नाही, आणि मी काय तो नाचीच रोल करणार नाही. कामल्यात सगळे घेतल्यात, ऍडव्हान्स आलेत, पोस्टर छापलेत, प्रॅक्टिस झाली सगळी इथं. ते तुम्ही तुमचं बघा, काय करायचं ते करा. मी काय नाचीचा रोल करणार नाही. मला दुसरा रोल देत असेल तर ठीक, नाही तर मी तर नाचीचा रोल काय करणार नाही. आता परवा कार्यक्रम कसं करायचं? काय कसं करायचं तुम्ही तुमचं बघा. तू नाही करणार मग कोण करणार? कोण करणार म्हणजे कोणाला? तुम्ही करा. हा काढा ना मिशा मग. मिशा? अरे मिशा मिळाला मला उच्या भेटले, माझ्या मिशावर आला तू. मी मुस काढा दे ठेवतोय. अय बाळू भाऊ, गचंडे बिचंडे राहिले तुम्ही. गंटन राहिले आला तू सगळी प्रॅक्टिस केलेली ना, तुम्हाला कशाला म्हणला मिशा? मग मिशा तुम्हाला हौसा संघ तुम्ही करा. तुम्हाला मला तू बोलायचं सांगितलं माहिती तुझं काय रे मध्ये सर मागो.
एकदा सांगितलं ना नाही करणार तर नाही करणार, जास्त एवढं करायचं नाही. चला तुझं काम आहे तू करायचं, आम्ही आमची कामं वाटून घेतलेले आहेत. मला जमणार नाही, मला दुसरा रोल देत असेल तर द्या, नाहीतर मी तो करणार नाही. म्हणजे नाही एवढे 2-3 कार्यक्रम भेटले ते तर करतो. ऐन वेळेस कोण करीन? एवढा कर मग नंतर चेंज करू आपण. हा एवढा करू म्हणता, हा एवडा रोल करू म्हणता, हा. तुम्ही तुमचं बघा. अय, तुला हे काम करावं लागेल. अंगाला हात लावायचं नाही, तुम्हाला सांगतो. मग एवढा खर्च केला, सरपंचाकडून पैसे घेतले, येडे काय मी हा? तुला काय येडं समजेल काय? ठरवून तुम्ही काय धक्काबुक्की ठरवून नाही, तुला करावं लागेल इथं. मी काय करणार नाही करणार नाही म्हणजे बघत ना, तू नाही करणार, तू नाही करणार, मग कोण करीन? आईला मशीनची सर्व्हिसिंग करावं लागते कडे. सरपंच काव चेअरमन, काही खबर आली का नाही तुमच्यापर्यंत अजून? नाही भाऊ काय हो. काही आवाज कानावर, मार खाल्ल्याचा, ओरडण्याचा, कुणी कोणाला हाणल्याचा असा आवाज बिवाज येतोय का नाही? नाही राव, नाही येत. तिकडे बघा सरपंच, नांदी बी झाली आणि गवळण कशी पळत आली बघा तुम्ही. चेअरमन वाचवा, तिकडे लय भांडणं झाले, मी कशी पळून आले. हे होणारच होतं, म्हणून तुम्हाला सांगत होतो त्या तमाशाच्या काय नादी लागू नका, त्या टोळीच्या बी काय नादी लागू नका. मस्तपैकी तुम्हाला एक आपलं युट्यूब चॅनल काढून देतो, मस्त त्याच्यामध्ये नाही का वेब सिरीज चालू करा, रील्स पहा, फॉलोअर्स वाढवा. चला महिन्याला कसे 2 लाख 2.5 लाखाचं काम करून देतो तुम्हाला. अन्न कोण मारू आहे? कशी नशिबान थट्टा आज मांडली माझ्या. अरे काय म्हटलं, इथं मशीन नाही, इथंच मशीन आहे. मी काय मशीन पुढे उभा आहे, मी आज जा घेऊन. नको मारू नये. अरे काय चाललंय, काय घंट्या काय झालं? अरे काय झालं? पचका आईला नक्कीच चेअरमनने काहीतरी काडी केली राव, त्याशिवाय एवढा मोठा पचका व्हायचा नाही. मित्रांनो पाहिलं ना, हे आमचं गावच असलंय. तुम्ही काय करा, आता एपिसोड आवडला असेलच, लगेच दन शेअर मारून टाका, लाईक करा आणि नोटिफिकेशनची घंटा वाजवा. आणि सगळ्यात महत्वाचं, अजूनही धमाल प्रोडक्शनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका. आणि मी जातो त्यांना, तुम्हाला तर माहिती शेवटी मलाच भांडण मिटावं लागणार आहे.